महाराज की जय। चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, प्रतिमेच्या रूपात असणारे गोपाल कृष्ण श्री संत गजानन महाराज आणि ह्या साधना शिबिरला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, प्रथम मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। ह्या शिबिरामध्ये ही साधना शिबिर आहे, ही काही नॅचरोपॅथी, ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी नाही, ही साधना शिबिर आहे। साधनाचा अर्थ काय? काहीतरी आपल्याला साधनेतून साध्य करायचं आहे। काय साध्य करायचं आहे? तर निरोगी जीवन, आरोग्य चांगलं, हे साध्य करायचं आहे। म्हणून याला साधना शिबिर असं नाव दिलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये 3 पॉइंट्स आपण ह्या 2 किंवा ऐकलं, तपस, सेवा आणि सुमिरन। आता आपल्याला ही साधना करायची आहे, आपण साधक आहोत आणि आपण साधक आहोत, आपल्याला साधना करायची आहे आणि साधनेतून साध्य करायचं आहे। काय साध्य करायचं आहे? तर आपल्याला निरोगी जीवन, चांगलं स्वास्थ्य, आपण कधीच बिमार पडू नये, रोगी होऊ नये, ह्या साधनेमधून आपल्याला साध्य करायचं आहे। तर एक पहिला पॉइंट यांनी दिला आहे साधनेमध्ये, तर तप। तप म्हणजे ह्या साधनेसाठी आपल्याला काहीतरी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, असं म्हटलं आहे ना, कुछ पाने के लिए कुछ तो खोना पडेगा। तर अपक्वाहार आणि उपवासधारा, अपक्वाहार आणि उपवासधारा आपल्याला रोग निवृत्ती किंवा निरोगी जीवन, रोग नसेल तर निरोगी जीवन कसं जगता येईल हे यामध्ये सांगितलेलं आहे। त्याकरता तप करायला लागेल, काहीतरी आपल्याला मनाला मारायला लागेल। आपण आतापर्यंत जे खात आलेलो आहोत, काही करत आलेलो आहोत, खाणं पिणं करत आलेलो आहोत, नॉनव्हेज खात आलेलो आहोत, शिजलेलं अन्न खात आलेलं आहोत, स्वादिष्ट अन्न, अनेक व्यंजने खात आलेले आहोत, पिझ्झा, फिगर, जे काही असेल, जेवढं काही व्यंजन आहे तेवढं आपण खात आलेलो आहोत। याच्यावर मात करून, म्हणजे यांना मनाला यांच्यावरून, मनाच्या बंधनातून निघून आपल्याला ह्या तपमध्ये, जी आपल्या शरीराला फायदेशीर आहे अशा तपमध्ये थोडंसं आपल्याला एक हट करून तप करायचं आहे आपल्याला, आणि आपलं सात्विक आहार आणि अपक्व आहार आणि उपवासद्वारा